Good morning, students. Welcome to online classes. लास्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट 10 इकॉलॉजी मधलं फर्स्ट चॅप्टर दॅट इज अ ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन स्टार्ट केलं होतं. ज्याच्यामध्ये आपण इकॉलॉजी काय आहे हे समजून घेतलं होतं. त्याचबरोबर आपण हिरेची ऑफ इकॉलॉजी बघितलं होतं. ओके, बायोम्सबद्दल सुद्धा बघितलेलं आहे. पूर्ण पण इंट्रोडक्शन आपण बायोम्सचं घेतलेलं होतं. ठीक आहे. तर आज त्याचा पुढचा टॉपिक आपण घेणार आहोत तो म्हणजे बायोम्स. ओके, बायोम्सबद्दल आपल्या एन सी आर टीच्या बुकमध्ये डिटेलमध्ये दिलेलं नाही आहे, पण या बायोम्सवरती आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपण त्याला डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, पण त्या अगोदर आपण बघणार आहोत की बायोम्स म्हणजे काय, बायोम्स कशाला म्हणतात. हिरॅची ऑफ इकॉलॉजीमध्ये आपण बघितलं होतं की बायोम जे आहेत हे लार्ज लँडस्केप्स जेव्हा एकत्र येतात त्यांच्यामध्ये क्लायमॅटिक कंडिशन्स ही सारखी असते, तर त्यांच्यापासून बायोम्स तयार होतात. आणि जेवढे बायोम्स आहेत त्या सर्व बायोम्सपासून आपलं बायोस्फिअर बनलेलं आहे. बायोस्फिअर हे आपलं लार्जेस्ट युनिट आहे हिरॅची ऑफ इकॉलॉजीचं. आणि ऑर्गॅनिझम किंवा इंडिव्हिज्युअल्स हा स्मॉलेस्ट युनिट आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले बघू आपण बायोम्सची डेफिनेशन काय होईल. तर बायोम्स म्हणजे अ प्लेस, अ लार्ज प्लेस, ओके, which has major vegetations. आपण बायोमचा स्टडी करणार आहोत डिटेलमध्ये, प्रत्येक बायोम्सला इथे स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला इथे लक्षात ठेवायचं की बायोम्स म्हणलं की तिथे व्हेजिटेशन्स येणं गरजेचं आहे. ओके, व्हेजिटेशन म्हणजे प्लांट्स. ओके, देन लेट्स सी द डेफिनेशन. तर बायोम्स म्हणजे अ लार्ज प्लेस विच हॅज अ मेजर व्हेजिटेशन अँड associate with fauna. Okay, and specific climatic zone. ओके, बायोम्स हा असा एक लार्ज प्लेस आहे की तिथे खूप सारं व्हेजिटेशन्स आहे. नुसतंच व्हेजिटेशन नसून तिथे फौना सुद्धा प्रेझेंट आहे. फौना म्हणजे काय, तर ॲनिमल्स. ओके, आणि हे ॲनिमल्स आणि व्हेजिटेशन हे कोणत्या प्रकारचं आहे, तर जशा प्रकारचं तिथे क्लायमॅटिक झोन्स आहेत. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अर्थवरती कोणकोणते क्लायमॅटिक झोन्स आहेत, ते कसे तयार झाले आहेत, म्हणजे कशामुळे तयार झालेले आहेत आणि कुठे कुठे आहेत, हे डिटेल्समध्ये बघणार आहोत. ओके, तर त्या पर्टिक्युलर प्लेसमध्ये जो काही क्लायमॅटिक झोन असेल तो, किंवा जी काही क्लायमॅटिक कंडिशन असेल ती, त्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये फेवरेबल असलेले जे ॲनिमल्स आणि प्लांट्स आहेत अशा एरियाला म्हणतात बायोम्स. ओके, तशी एक सिम्पलची डेफिनेशन आहे बायोमची. ओके, दुसरं जे पॉईंट आहे तो म्हणजे की बायोम्स कशाने तयार झालेले आहेत, व्हॉट इज द रिझन्स टू फॉर्म ऑफ द बायोम्स. ओके, तर बायोम्स फॉर्म होण्यासाठी दोन पर्टिक्युलर रिझन्स आहे. पहिला रिझन म्हणजे ॲन्युअल व्हेरिएशन इन इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ टेम्परेचर. ओके, आणि दुसरं रिझन जे आहे ज्याच्यामुळे बायोम्स तयार झालेले आहेत ते म्हणजे ॲन्युअल
व्हेरिएशन इन प्रेसिपिटेशन या दोन मेजर रिझन्समुळे अर्थवरती बायोम्स फॉर्म झालेले आहे. आपल्याला माहीतच आहे की ॲन्युअल व्हेरिएशन जे आहे, ॲन्युअल म्हणजे एका वर्षामध्ये टेम्परेचरमध्ये होणारे जे काही व्हेरिएशन्स आहे, ओके, त्या टेम्परेचरच्या व्हेरिएशनमुळे आणि जे काही प्रेसिपिटेशनमध्ये व्हेरिएशन्स आहेत त्या व्हेरिएशनमुळे बायोम्स तयार झालेले आहेत. पण टेम्परेचरमध्ये व्हेरिएशन येण्यामागे काय रिझन्स आहे ते आपल्याला सुद्धा माहिती आहे की ड्यू टू द रोटेशन ऑफ अर्थ. आपल्याला माहिती आहे की आपली जी अर्थ आहे ती कंटिन्युअसली रोटेट होते आहे. दे आर रोटेट अराउंड द सन्स ॲज वेल ॲज दे आर रोटेट अराउंड इट्स सेल्फ देअर एक्सिस. या रोटेशनमुळे जे ॲन्युअल टेम्परेचर आहे त्याच्या इंटेन्सिटीमध्ये आणि त्याच्या ड्युरेशनमध्ये, ओके, काय होते व्हेरिएशन्स येतात. याच्यामागे आणखीन एक याच्यामध्ये आणखीन एक रिझन्स आहे ते म्हणजे टिल्ट ॲक्सिस. ओके, टिल्ट ॲक्सिस बद्दल तुम्हाला माहित असेल की अर्थचा जो ॲक्सिस आहे, लेट्स सी थ्रू दिस फिगर, ही अर्थची फिगर आहे असं आपण कन्सिडर करू आणि याचा जर आपला ॲक्सिस काढायचा असेल तर तो आपण अशा प्रकारे काढू, जो पास होतोय सेंटरमधून, म्हणजे इट इज अ सेंट्रल ॲक्सिस. पण अकॉर्डिंग टू द रोटेशन ऑफ अर्थ अराउंड इट्स सेल्फ, ती ज्या प्रकारे स्वतःभोवती फिरते त्याच्यानुसार हा जो सेंट्रल ॲक्सिस आहे हा सरळ उभा नसून असा आहे, टिल्ट आहे, म्हणजे तिरपा आहे. ठीक आहे, म्हणजे अर्थ जी आहे ती या ॲक्सिस भोवती अशा प्रकारे तिरपी फिरते. ठीक आहे, संजाभोवती तिथे राऊंडमध्ये फिरत असेल पण स्वतःभोवती ती थोडीशी तिरपी ॲक्सिसमध्ये रोटेट होते आहे. तर या रिझन्समुळे रोटेशन अराउंड द सन्स अँड टिल्ट ॲक्सिस या दोन रिझनमुळे जे ॲन्युअल टेम्परेचर आहे त्याच्या ड्युरेशनमध्ये आणि इंटेन्सिटीमध्ये डिफरन्स आहे, फार व्हॅरिएशन्स आहे. ओके, आणि टेम्परेचरमध्ये जर व्हॅरिएशन होत असेल ॲन्युअली तर पॉसिबल आहे की त्याच्या प्रेसिपिटेशनमध्ये सुद्धा प्रेसिपिटेशनमध्ये सुद्धा व्हॅरिएशन्स होऊ शकतात. त्यामुळे वर्षभर जो काही प्रेसिपिटेशन होतो तो सिमिलर राहत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा फरक असतात, व्हॅरिएशन्स असतात. प्रेसिपिटेशन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की जलचक्र आपण शिकलेलं असेल लोअर क्लासेसमध्ये. जलचक्र ज्याला आपण वॉटर सायकल म्हणतो, म्हणजे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्याची ढगं तयार होतात आणि ढगं नंतर इकडे तिकडे जातात. जसं ते एखाद्या माउंटनला किंवा फॉरेस्टमध्ये अटकतात तेव्हा तिथं त्यांचा पाऊस पडतो, त्या पावसाचं पाणी नदीत जाते, नदीतलं पाणी पुन्हा समुद्रात जाते, समुद्राचं पाणी पुन्हा आकाशातून पाऊस पडून पुन्हा जमिनीवर येते. त्याला म्हणतो आपण जलचक्र किंवा वॉटर सायकल. जेव्हा या ढगापासून पाणी पडत असते त्याच प्रोसेसला म्हणतात प्रेसिपिटेशन्स. प्रेसिपिटेशन म्हणजे काय, रेन. आणि याला स्नोफॉल सुद्धा म्हणतात. सॉरी, स्नोफॉल सुद्धा नाही म्हणत त्याला. तर रेनफॉल आणि स्नोफॉल याला प्रेसिपिटेशन म्हणतात. कारण की काही वेळेस पाऊस जर पडत असेल आणि त्यावेळेस जर टेम्परेचर खूप लो असेल तर ते वॉटर ड्रॉप जे आहेत ते स्नोमध्ये कन्वर्ट होतात किंवा बर्फामध्ये कन्वर्ट होतात आणि तिथे स्नो पडतो. ठीक आहे, तर प्रेसिपिटेशन म्हणजे काय, रेन आणि स्नोफॉल, रेनिंग अँड स्नोफॉल. ओके, सो टेम्परेचरमध्ये व्हॅरिएशन होत असेल तर त्यामुळे सुद्धा प्रेसिपिटेशनमध्ये सुद्धा व्हॅरिएशन्स होतात आणि या दोन्ही कारणामुळे आपल्या अर्थवरती बायोम्स तयार झालेले आहेत. ओके, तर कोणकोणते बायोम्स आहेत ते एकदा बघून घेऊ आपण. तर मेजर बायोम्स जे आहेत ते आहेत, फर्स्ट वन आहे डेझर्ट, सेकंड वन आहे रेन फॉरेस्ट, आणि लास्ट आहे टुंड्रा. ओके, डेझर्ट वाळवंट सर्वांना माहिती आहे,
रेन फॉरेस्ट. रेन फॉरेस्टमध्ये 4 फॉरेस्ट येतात. पहिला जो आहे ग्रासलँड, ठीक आहे. दुसरा जो आहे तो आहे ट्रॉपिकल फॉरेस्ट, ट्रॉपिकल फॉरेस्ट जे ट्रॉपिकल रिजनमध्ये असतात. तिसरा जो आहे तो आहे टेम्परेट फॉरेस्ट. आणि फोर्थ त्याला म्हणतात तैगा. तैगा म्हणजे कॉनिफेरस फॉरेस्ट. ओके. आणि लास्ट टुंड्रा. ओके. डेझर्ट, ग्रासलँड, ट्रॉपिकल फॉरेस्ट, टेम्परेट फॉरेस्ट, टैगा म्हणजे कॉनिफेरस फॉरेस्ट म्हणतात त्याला, आणि टुंड्रा. अशा प्रकारे हे 6 मेजर बायोम्स आहेत. ठीक आहे. तर या मेजर बायोम्सला आपण 2 टाईप्समध्ये डिवायडेड केलेलं आहे, डिफरन्शिएट केलेलं आहे. ओके. तर अकॉर्डिंग टू देअर लोकेशन्स हे जे बायोम्स आहेत ते 2 प्रकारचे आहेत. फर्स्ट वन जो आहे तो आहे टेरेस्ट्रियल. ओके. जे बायोम्स लँडवरती आहेत त्याला आपण टेरेस्ट्रियल बायोम्स म्हणतो. ठीक आहे. दुसरा जो आहे तो आहे ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक बायोम्स. ओके. म्हणजे वॉटरमध्ये. आणि याचं एक्झाम्पल आहे कोस्टल एरिया. आपल्या देशाला खूप मोठा कोस्टल एरिया लाभलेला आहे. ओके. म्हणजेच ॲक्वॅटिक बायोम्स आपल्या देशामध्ये आहे. त्याच्यानंतर आपला टेरेस्ट्रियल बायोम्स. तर टेरेस्ट्रियल बायोम्स जे आहेत ते बघायदुगर मी तुम्हाला एक सिम्पलशी ट्रिक्स सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला या टेरेस्ट्रियल बायोमची नावं लक्षात राहतील. म्हणजे त्यांना पाठ करायची गरज नाही आहे. ठीक आहे. कारण की याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला त्यांचे नाव माहीत असणं गरजेचं आहे की कोणतं टेरेस्ट्रियल आहे आणि कोणतं ॲक्वॅटिक आहे. ठीक आहे. तर सिम्पलशी ट्रिक आहे डिजिटल 4. डिजिटल 4 लिहायचं कसं आहे ते अशा प्रकारे DIGITAL and 4. तर कोणकोणते टेरेस्ट्रियल बायोम्स आहेत. तर फर्स्ट वन आहे डेझर्ट. डिजिटलचा डी जो आहे त्याच्यावरून लक्षात ठेवायचं आपल्याला. डेझर्ट. डिजिटल मधला डी म्हणजे डेझर्ट. ओके. नंतर आहे जी वरून लक्षात ठेवायचं आहे ग्रासलँड. ओके. त्यानंतर आहे टाल 4 किंवा T4. ओके. म्हणजे इथे आपल्याला 4 बायोम्स आहे जे स्टार्ट होतात अल्फाबेट टी वरून, म्हणजे 4 टी इथे येणार आहे. आणि त्या 4 टी वरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिला जो आहे तो आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. ओके. दुसरा जो टी आहे तो असेल टेम्परेट फॉरेस्ट. ओके. टेम्परेट रेंजमध्ये येणार आहेत सर्व. नंतर तिसरा टी जो आहे तो आहे टैगा, ज्याला आपण कॉनिफेरस फॉरेस्ट म्हणतो. ठीक आहे. आणि शेवटचा टी येतोय तो आहे टुंड्रा. टुंड्रा म्हणजे जिथे सर्वीकडे फक्त बर्फच आहे, म्हणजे अँटार्क्टिक आणि आर्कटिक रिजन्स. ओके. तर हे 4 टी वरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे टाल 4. ओके. पुन्हा एकदा बघू. डिजिटल 4. डी म्हणजे डेझर्ट, जी म्हणजे ग्रासलँड, टालचे 4 म्हणजे 4 टी इथे
पहिला टी म्हणजे ट्रॉपिकल. ट्रॉपिकल रिजनमध्ये जे फॉरेस्ट आहेत ते टेरेस्ट्रियल बायोम्स आहेत. नंतर टेम्परेट रिजन जो आहे अर्थचा, तिथे जी फॉरेस्ट आहे त्याला टेम्परेट फॉरेस्ट म्हणतो. सेकंड टी तैगा, कॉनिफेरस फॉरेस्ट, जे टेम्परेट रिजनमध्येच येतात. ठीक आहे, त्याला तैगा म्हणतो आपण. आणि लास्ट वन टुंड्रा, जिथे फक्त बरोबरच आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही सिंपल ट्रिक्स लक्षात ठेवून या सहाही बायोंचं नाव लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर या सर्व बायोंचं डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे, कारण की याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन्स नीटमध्ये विचारू शकतात. एनसीईआरटीच्या बुकमध्ये याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन नाही आहे, पण याच्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यासाठी आपण याला डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते कोणकोणते व्हेजिटेशन्स येतात, तिथे काय टेम्परेचर राहते, ॲन्युअल टेम्परेचर किती राहते, सीझन्स कोणकोणते आहेत, कोणत्या रिजन्समध्ये कोणकोणत्या क्लायमॅटिक झोनमध्ये हे बायोम्स येतात, हे सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, कारण की त्याच्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन्स येतात. पण त्याच्या अगोदर आपण एक पॉईंट कव्हर करणार आहोत. तो पॉईंट म्हणजे हॅबिटॅट. ओके, तर सर्वात पहिले आपण हॅबिटॅट बघू, त्याच्यानंतर आपण हे सर्व बायोम्स डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, so let's see the what is a habitat. हॅबिटॅट म्हणजे काय आहे हे बघण्याच्या अगोदर हॅबिटॅट कसे तयार होतात हे बघणे फार गरजेचं आहे. म्हणजे हॅबिटॅट कसे तयार होतात, तर हॅबिटॅट जे आहेत ते लोकल आणि रिजनल व्हॅरिएशन्समुळे तयार होतात. ओके, जेव्हा एखाद्या बायोमच्या मध्ये त्याच्या लोकल आणि रिजनल जर व्हॅरिएशन्स होत असतील तर त्या बायोम्समध्ये हॅबिटॅट तयार होत असतात. ठीक आहे, पण हॅबिटॅट म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघू आपण. स्पेसिफिक प्लेस, हॅबिटॅट म्हणजे काय, अ स्पेसिफिक प्लेस वेअर ऑर्गॅनिझम लाईव्ह. ॲनिमल असेल, प्लांट असेल किंवा आणखी कोणत्या प्रकारचे ऑर्गॅनिझम असतील, ते जिथं राहतात एन्व्हायरमेंटमध्ये, जिथे ज्यांची जागा आहे त्या जागेला, त्या प्लेसला हॅबिटॅट म्हणतात. ओके, तर या हॅबिटॅटमध्ये बायोटिक आणि अबायोटिक या दोन्ही गोष्टी येतात. सो इट कॉम्प्रोमाइज or it comprise with a biotic and abiotic and biotic. Okay. म्हणजे एखादा हॅबिटेट जर आपण कन्सिडर केलं तर तिथे राहणारा फक्त तो ॲनिमलच नाही किंवा तिथे जे प्लांटच नाही, तर तो जो एरिया आहे, तो जो इन्व्हायरमेंट आहे, ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतोय. म्हणजे टायगर जर असेल तर तो डेनमध्ये राहतो, तर फक्त टायगर कन्सिडर करून चालणार नाही, तर त्याच्यासोबत त्याचे जो डेन आहे, ज्या माउंटनमध्ये, ज्या हिलमध्ये तो ती डेन त्याने तयार केलेली आहे, ती सुद्धा त्याच्यामध्ये येते. आणि डेन ही अबायोटिक झाली आहे आणि लॉयन जो आहे तो बायोटिक झाला आहे. हॅबिटॅटमध्ये फक्त बायोटिक नाही तर अबायोटिक सुद्धा. ओके, दुसरी इम्पॉर्टंट थिंग जी आहे हॅबिटॅटची ती म्हणजे हॅबिटॅट हॅज मेनी स्पेसिस. म्हणजे एका हॅबिटॅटमध्ये खूप साऱ्या स्पेसिस राहू शकतात. एक हॅबिटॅट आणि एक स्पेसिस असं तिथे नाही आहे. एक हॅबिटॅट असेल तर त्या हॅबिटॅटमध्ये तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचं व्हेजिटेशन पाहायला मिळेल, खूप साऱ्या प्रकारचे ॲनिमलच्या स्पेसिस तिथे राहत असतील. ओके, तर ही गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची की हॅबिटॅटमध्ये खूप साऱ्या स्पेसिस असतात. ओके, आणि एका हॅबिटॅटमध्ये खूप सारे निशे सुद्धा असतात. ओके, habitat has many niche. ओके,
एका हॅबिटॅटमध्ये खूप सारे निशे असू शकतात किंवा असतात. एकच निशे असते असं नाही. खूप सारे निशे एका हॅबिटॅटमध्ये असतात. ठीक आहे. पण निशे म्हणजे काय ते बघणे फार गरजेचे आहे. निशे म्हणजे काय? ठीक आहे. तर लेट्स सी द निशे. निशे निशे आणि हॅबिटॅटला बरेच जण सेम समजतात, पण ते सेम नाहीये, सारखे नाहीयेत. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? चला बघूया. ठीक आहे. निशेची डेफिनेशन काय होईल? निशे कशाला म्हणतात? तर निशे मीन्स अ इकोलॉजिकल प्लेस or unit which represent functional status of organism. ओके. निशे म्हणजे काय? तर इकोलॉजिकल प्लेस. ओके. अशी इकोलॉजिकल प्लेस विदिन द हॅबिटॅट की ती त्या ऑर्गिझमचं फंक्शनल स्टेटस आपल्याला सांगते. ओके. म्हणजे फंक्शनली तो काय करतोय, त्याचं फंक्शन काय त्या इन्व्हायरमेंटमध्ये, त्या नेचरमध्ये, त्या फॉरेस्टमध्ये, ते सुद्धा आपल्याला त्याच्या निशेहून समजते. अशी जी जागा असते, असं जी युनिट असते. ओके. प्लेस किंवा युनिट कशामध्ये? हॅबिटॅटमध्ये. त्या प्लेसला किंवा त्या युनिटला आपण म्हणतोय निशे. ओके. म्हणजे एक प्रकारे आपण असं सांगू शकतो की निशे म्हणजे काय असते? इट इज अ फंक्शनल ॲड्रेस ऑफ ऑर्गॅनिझम. इट इज अ फंक्शनल ॲड्रेस ऑफ ऑर्गॅनिझम्स. ओके. फंक्शनल ॲड्रेस आपण त्याच्यावरून माहीत होतं आपल्याला निशेवरून. ठीक आहे. थोडंसं कन्फ्यूज वाटत असेल, त्यासाठी आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ इथे. बघा, कन्सिडर करा एक ट्री आहे. ठीक आहे. आणि एका ट्रीवरती खूप सारे ॲनिमल्स राहतात. ठीक आहे. एकच ॲनिमल राहतो असं नाही. त्याच्यावरती इन्सेक्ट राहतात, बर्ड्स राहतात वगैरे. ठीक आहे. इन्सेक्टमध्ये जर आपण अर्न्स बघितले, तर हे अर्न्स आपल्याला त्या ट्रीच्या खोडाजवळ किंवा बॉटम जवळ मिळतील. कारण की त्यांचं जे फूड आहे ते झाडाचे सडलेले कुजलेले पानं असतात आणि ते झाडाच्या बॉटमलाच असतात. त्यामुळे ते तिथेच तुम्हाला दिसतील. शक्यता आहे की ते तिथून वरती जातील, फांद्यावर जातील, पानावर जातील, पण ते फक्त फूड सर्च करण्यासाठी जातील, पण ते राहतात कुठं? बॉटमला. ठीक आहे. त्याच्यानंतर पक्षीचं एक्झाम्पल जर घेतलं, बर्ड्स जर बघितले, तर पॅरट. पॅरट जो आहे तो त्याचं जे नेस्ट आहे तो खोडामध्ये तयार करत असतो. ओके. स्टेममध्ये, ट्रीचं जे स्टेम असते त्याच्यामध्ये तो छोटंसं होल तयार करतो आणि त्याच्यामध्ये तो राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इगल झाला किंवा ओऊल झालं किंवा वूडपेकर झालं, ते सुद्धा त्यांचे नेस्ट हे स्टेमवरती बनवतात, खोडावरती बनवतात. त्यांचे राहण्याचे ठिकाण जे आहे ते झाडाचं खोड आहे. ठीक आहे. पण जर क्रो घेतला आपण, कावडा, किंवा स्पॅरो घेतली किंवा ईगल घेतलं. ओके. काय काय ईगल उंचावर राहतात, तर त्यांचे जे नेस्ट असेल ते झाडाच्या ब्रँचेसवरती असतील. किंवा जर इन्सेक्ट जर घेतले आपण, तर ते झाडाच्या लीफ. ओके. आणि हे जे सर्व ॲनिमल्स आहेत, या सर्वांचा जर हॅबिटॅट जर म्हणला आपण, त्या सर्व ॲनिमलचा हॅबिटॅट कोणता आहे म्हणला, तर तो असेल ट्री. ओके. त्यांचा हॅबिटॅट जर विचारला आपण, तर इथे त्याचा हॅबिटॅट असेल ट्री. ओके. आणि जर त्यांचा निशे जर विचारला, तर तो मात्र वेगवेगळा असेल. म्हणजे अर्न्स जर आपण विचारलं की अर्न्सचा कोणता निशे आहे, तर तो असेल त्याचं बॉटम बॉटम ऑफ ट्री किंवा रूट जवळ. ओके. कारण तिथेच त्याचे झाडाचे पानं कुजतात, सडतात आणि तेच ते अंटला खावं लागत असते. ठीक आहे. आणि पॅरोचा विचारला तर स्टेम असेल. ओके. ओलचा असेल स्टेम असेल, वूड पिकरचा असेल तर स्टेम असेल, क्रोचा जर विचारला तर ब्रँचेस असेल. ओके. मला वाटतं याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हॅबिटॅट आणि निशेमध्ये काय डिफरन्स आहे. ओके. पण तरी सुद्धा आपण आणखीन एक एक्झाम्पल बघू, म्हणजे तुमचा हा जो पॉईंट आहे तो चांगल्या प्रकारे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. कन्सिडर करा ॲज अ टीचर. टीचर जर म्हणलं तर त्याचा हॅबिटॅट विचारलं, तर तुम्ही इझिली सांगसाल की टीचरचा हॅबिटॅट म्हणजे काय असेल? स्कूल. ओके.
आणि स्कूलमध्ये खूप सारे टीचर असतात. काही स्पोर्ट टीचर असतात, काही आर्टचे टीचर असतात, काही सायन्सचे टीचर असतात, प्रिन्सिपल असतात, पिऊन असतो, बाबूस असतात, ऑफिसर असतात जे ऑफिसमध्ये असतात, लायब्ररियन्स असतात. ओके, लायब्ररियन्स जे लायब्ररीमध्ये असतात. ओके, ग्रंथालय. त्याच्यानंतर लॅब असिस्टंट्स असतात जे लॅबॉरेटरीमध्ये असतात. ठीक आहे. आणि या सर्वांचा जर तुम्ही हॅबिटॅट म्हणलात तर तो काय असते स्कूल. आणि पर्टिक्युलरली जर तुम्ही निशेमधलं विचारलं तर तुम्हाला प्रत्येकाचा निशा वेगळा मिळेल. जर तुम्ही विचारलं की पिऊनचा निशय काय, तर तुम्हाला पिऊन कुठे आहे स्कूलमध्ये, तर तुम्हाला माहिती आहे पिऊन कुठे असतो. तो एच एम सरच्या ऑफिसच्या बाहेर स्टूलवरती बसलेला असतो. ती त्याची जागा झाली. स्कूलमध्ये जी पर्टिक्युलर जागा कोणती झाली, तो स्टूल. सायन्स टीचर विचारला तर तुम्हाला सायन्सच्या क्लासमध्ये मिळेल. आर्टचे टीचर आर्टच्या क्लासमध्ये असतील. स्पोर्ट टीचर कुठं असतील, ग्राउंडवरती. अकॉर्डिंग देअर फंक्शन, ते त्यांचं जे वर्क आहे, जे फंक्शन आहे त्यानुसार त्यांचं ते पर्टिक्युलर प्लेस आहे त्या स्कूलमध्ये. एच एम सर किंवा प्रिन्सिपल हे त्यांच्या ऑफिसमध्ये मिळतील. आणि बाबू जर विचारलं तर ते ऑफिसमध्ये असतात. म्हणजे प्रत्येकाची अकॉर्डिंग देअर फंक्शन त्यांची प्लेस वेगवेगळी आहे स्कूलमध्ये. तर ती जी प्लेस आहे ते त्यांचे निशे. आणि ओव्हरऑल जे स्कूल आहे जिथे त्यांना सर्वांना तिथे यावं लागतं, जे त्यांचा ॲड्रेस आहे, तो मग झाला त्यांचा हॅबिटॅट. ओके. तर हे जे हॅबिटॅट आहे त्या हॅबिटॅटमध्येच आपल्याला लिव्हिंग थिंग्स पाहायला मिळतात. ओके. पण हे लिव्हिंग थिंग्स फक्त फेवरेबल हॅबिटॅटमध्येच असतात. जे हॅबिटॅट अनफेवरेबल असतील, अशी जागा जी लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी सर्व्हाइव्ह करण्यासाठी बरोबर नाही आहे, म्हणजे तिथे लाईफ नाही आहे असं होत नाही. ठीक आहे. तर काही एक्स्ट्रीम्स आणि हार्श हॅबिटॅट आहेत तिथे सुद्धा आपल्याला लाईफ पाहायला मिळते. त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला आपल्या एन सी आर टीच्या बुकमध्ये सुद्धा दिलेले आहेत. ते एकदा समजून घेऊ. ठीक आहे. तर इथे मी काही एक्स्ट्रीम्स आणि हार्श हॅबिटॅट इथे घेतलेले आहेत, जे आपल्याला एन सी आर टीच्या बुकमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. मी ऑलरेडी सेम बोर्डवरती लिहून घेतलेले आहेत. ठीक आहे. तर बघूया कोणकोणते आहेत ते. तर फेवरेबल हॅबिटॅट असतील म्हणजे तिथे लाईफ असेल असं नाही, तर काही अनफेवरेबल हॅबिटॅटमध्ये सुद्धा लाईफ एक्झिस्ट करते. जसे की काही एक्स्ट्रीम हॅबिटॅट आपल्याला इथे दिलेलं आहे एन सी आर टीच्या बुकमध्ये. एक्स्ट्रीम्स आणि हार्श हॅबिटॅट. हार्श म्हणजे काय, कठोर, म्हणजे तिथे सर्वाइव्ह करणं खूप मुश्किल आहे असे हॅबिटॅट. ओके. त्यातला सर्वात पहिला जो आहे तो आहे स्क्रॉचिंग राजस्थान डेझर्ट. हे डेझर्ट आहे, वाळवंट आहे, जिथे खूप सारं टेम्परेचर आहे. खूप 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत सुद्धा टेम्परेचर इथे पोहोचते. 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती सुद्धा इथे टेम्परेचर जाते. 100 डिग्री सेल्सिअसला तर पाणी सुद्धा बॉईल करते, त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर तिथे आहे. तर तिथे सर्व्हाइव्ह करणे किती कठीण आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचमुळे याला म्हणलेलं आहे स्क्रॉचिंग राजस्थान डेझर्ट. स्क्रॉचिंग म्हणजे की त्या टेम्परेचरमध्ये आपण बिलकुल भाजून जाऊ, होरबुडून जाऊ, असं हे टेम्परेचर असते. सेकंड जे आहे ते रेन सोकेटेड हिमालय फॉरेस्ट. हिमालय फॉरेस्ट जो आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू रेनिंग सुरू असते. इतकं पाणी आहे की तिथे गेल्यानंतर त्या फॉरेस्टमधला कोणती वस्तू जर तुम्ही उचलली ती तुम्हाला ओलीच मिळणार, कोरडी वस्तू इथे भेटणार नाही. जसं की पावसामध्ये रेनमध्ये हे जे फॉरेस्ट आहे हे सोक झालेलं आहे किंवा डुबलेलं आहे. ओके. म्हणून त्याला म्हणलेलं आहे रेन सोकेट हिमालय फॉरेस्ट. त्याच्यानंतर डीप ओशन ट्रेंच. डीप ओशनमध्ये काही ट्रेंच असतात, छोटे मोठे नाले असतात, याच्यामध्ये सुद्धा सर्व्हाइव्ह करणं फार कठीण असते. त्यानंतर टॉरेन्शियल स्ट्रीम्स म्हणजे नाले. ओके, नद्या नाले जे खूप साऱ्या पाण्याने भरलेले असते, त्यांचा खूप मोठा स्पीड राहतो, खूप साऱ्या स्पीडने ते वाहत असतात, ज्याच्यामध्ये कोणत्या ऑर्गॅनिझमला राहणे किंवा प्लांटला ग्रो करणे शक्य नाही आहे. तिथे सुद्धा काही प्रमाणामध्ये काही स्पेसिस पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर परमा फ्रॉस्ट पोलर रिजन्स. पोलर रिजन आपल्याला माहिती आहे नॉर्थ आणि साऊथ रिजन, जे पूर्णपणे फ्रॉस्ट झालेलं आहे किंवा बर्फाने लादलेलं असते. तिथे 12ही महिने बर्फच असतो, म्हणजे ते फ्रीज झालेलं असते. परमा म्हणजे परमनंट, फ्रोस्ट म्हणजे फ्रीज झालेलं असते. परमनंट फ्रीज झालेला भाग जो आहे इथे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी असते. तर 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर बरेचसे ॲनिमल सर्व्हाइव्ह करू शकत नाही या टेम्परेचरला. तरी सुद्धा तिथे आपल्याला बरेचसे ॲनिमल पाहायला मिळतात, जसे पोलर बिअर असेल, पोलर फॉक्स असेल. ओके. पोलर टायगर सुद्धा आहे तिथे. त्यानंतर हाय माउंटन टिप्स. जसे हिमालयाचे जे हाय माउंटन टिप्स आहेत, जे ऑक्सिजनचं प्रमाण फार कमी असते,
तिथे लाईफ सर्व करणे फार कठीण आहे. तरी सुद्धा तिथे आपल्याला बरेचसे ॲनिमल पाहायला मिळतात. ओके. थर्मल स्प्रिंग, गरम पाण्याचे झरे, तिथे पाणी अक्षरशः उकळतं पाणी असते, त्याच्यासुद्धा बऱ्याचशा बॅक्टेरियाच्या स्पेसिस आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर स्टिंकिंग कंपोस्ट पीट. ओके. कंपोस्ट तयार करण्यासाठी जे काही खड्डा केलेला असतो ज्याच्यामध्ये त्याला ते कुजवतात, सळवतात, ज्याच्यातून खूप सारं दुर्गंधी बाहेर येते, जिथे आपण 2 मिनिटं सुद्धा उभं राहू शकत नाही, इतकी दुर्गंधी असते. स्टिंकिंग. त्या पिट्समध्ये सुद्धा बरेचसे इन्सेक्ट किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे असतात. ओके. तशा प्रकारे याच्यावर लक्षात येते की एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये किंवा एक्स्ट्रीम हॅबिटॅटमध्ये सुद्धा बरेचसे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करत असतात. ठीक आहे. तर एक शेवटची एक पॉईंट जो आहे तो म्हणजे हॅबिटॅट म्हटलं की त्याच्यामध्ये फक्त अबायोटिक कॅरेक्टर्स इम्पॉर्टंट असतात असं नाही. ओके. तर त्याच्यामध्ये बायोटिक फॅक्टरसुद्धा इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे. आणि ते बायोटिक फॅक्टर म्हणजे पॅरासाईट, त्याच्यानंतर पॅथोजन, त्याच्यानंतर प्रिडेक्टर आणि लास्ट जो आहे तो आहे कॉम्पिटेटर. हॅबिटा म्हणलं की सर्वात पहिले आपल्याच्यामध्ये अबायोटिक कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात येतात. जसं की राजस्थान म्हणलं की आपल्याला लगेच सँडची आठवण येते. ओके. जसं जम्मू काश्मीरला जर गोष्ट केली तर लगेच आपल्याला बर्फाची आठवण येते. पण फक्त बायोटिक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे बायोटिक कंपोनंटचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तेच फक्त इम्पॉर्टंट नाही, तर त्याच्यामध्ये लिव्हिंग जे आहेत किंवा बायोटिक कंपोनंट जे आहेत ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. आणि हे बायोटिक कॉम्पोनंट जे आहेत ते पर्टिक्युलरली 4 प्रकारचे असतात किंवा 4 असतात. पॅरासाईट, पॅथोजन, जे प्रिडेक्टर आणि कॉम्पिटेटर. पॅरासाईट तुम्हाला माहीत असेल. ओके. जे डिजीज कॉजेस करतात किंवा डिजीज स्प्रेड करतात. पॅथोजन जे डिजीज कॉजेस करतात. प्रिडेक्टर जे शिकारी आहेत, शिकार होते करतात. आणि कॉम्पिटेटर ज्याच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन असते. फूड जर कमी असेल आणि तेच फूड जर 2 डिफरंट स्पेसिसचं सेम असेल तर ते मिळण्यासाठी दोघांमध्ये कॉम्पिटिशन होते, म्हणजे ते कॉम्पिटेटर असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एक पॉईंट जो आहे तो म्हणजे की हॅबिटॅटमध्ये सुद्धा व्हॅरिएशन्स होतात. ओके. हॅबिटॅटमध्ये व्हॅरिएशन्स केव्हा होतात? जर हॅबिटॅटच्या फिजिकल आणि केमिकल कॉम्पोनंटमध्ये जर चेंजेस होत असतील तर हॅबिटॅटमध्ये सुद्धा व्हॅरिएशन्स होतात, हॅबिटॅट चेंज होतात. ओके. आणि या फिजिकल आणि केमिकल कॉम्पोनंटमध्ये चेंजेस केव्हा होतात? कोणकोणते की कॉम्पोनंट्स आहेत की ते हॅबिटॅटच्या फिजिकल आणि केमिकल कॉम्पोनंटमध्ये चेंजेस आणतात, तर ते अबायोटिक कॉम्पोनंट्स आहेत. त्यातले इम्पॉर्टंट जे आहेत ते म्हणजे टेम्परेचर, वॉटर, सॉइल आणि एअर. ओके. तर हे इम्पॉर्टंट 4 अबायोटिक कॉम्पोनंट्स आहेत जे हॅबिटॅटच्या फिजिकल आणि केमिकल कॉम्पोनंटमध्ये व्हॅरिएशन्स घडवून आणू शकतात. म्हणजे काय, जर एखाद्या हॅबिटॅटचं टेम्परेचर चेंज झालं असेल तर ते हॅबिटॅटसुद्धा थोडी प्रमाणामध्ये चेंजेस येऊ शकतात. ठीक आहे. वॉटर, वॉटर, सॉइल्स, एअर. ओके. किंवा लाईटसुद्धा आपण याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो. लाईटमध्ये सुद्धा जर डिफरन्स असेल तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट हा प्लांटवरती पडतो, कारण की प्लांटच स्वतःचं फूड सिंथसाइज करू शकतात. लाईटची इंटेन्सिटी कमी झाली असेल तर कमी प्रमाणामध्ये फूड सिंथसाइज होईल प्लांटकडून. तेच फूड नंतर हार्बिवर्सकडे ट्रान्सफर होते, की हार्बिवर्सला सुद्धा कमी फूड मिळेल आणि हार्बिवर्स म्हणून ते कार्निवर्सकडे ट्रान्सफर होते, जे तेच फूड पुन्हा कार्निवर्ससाठी कमी प्रमाणामध्ये तयार होईल. म्हणजे त्याचा इफेक्ट ओव्हरऑल पूर्ण हॅबिटॅटवरती किंवा पूर्ण इन्व्हायरमेंटवरती होत असतो. ठीक आहे. तर हे झालं आपलं हॅबिटॅट आणि निशे. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे काही बायोम्स आहेत मेजर, जसं की डेझर्ट, ग्रासलँड, ट्रॉपिकल, टेम्परेट, टैगा आणि टुंड्रा याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत.